आपणा सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग या टॉपिकमधील जे आहे आपण ते कोऑर्डिनेट ॲक्सिस, नंतर क्वाड्रंट, प्रिन्सिपल ॲक्सिस, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, नंतर आपण फर्स्ट अँगल मेथड आणि थर्ड अँगल मेथड याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण तर सुरुवात इथं करू याच्यामध्ये. तर सर्वात अगोदर हा जो टॉपिक आपण पाहणार आहोत हा टॉपिक आपल्याला ITI मध्ये महत्त्वाचा आहे. याच्याचबरोबर आपण जर समोर पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगला जर आपण प्रवेश घेऊ इच्छित असाल तर त्या ठिकाणी पण आपल्याला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि टेक्निकल फील्डमध्ये हा महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. तर चला आपण तिथं सुरुवात करूया. बघा सर्वात अगोदर आपण कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर आपल्याला जनरली जे आहेत आपण याच्या अगोदर अभ्यास केलेला आहे तर एकूण 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत. तर हा सपोज आपण म्हणतो आपण एक्स कोऑर्डिनेट ॲक्सिस, सेकंड हा वाय कोऑर्डिनेट ॲक्सिस आणि तिसरा हा झेड कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे एकूण 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत. तिन्ही कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि तिसरा झेड ॲक्सिस या तिघाही मधला जो अँगल असतात हे तिन्ही एकामेकांसोबत 90 डिग्रीचा अँगल इथं बनवतात. ठीक आहे, म्हणजे याच्यावर पण एक क्वेश्चन राहतो की 3 ॲक्सिस मधला जो असणार अँगल हा किती राहते. म्हणजे आपण जर म्हटलं समजा आपण हा झेड ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तर हा अँगल 90 डिग्री. तर हा इथं वाय आणि एक्स ॲक्सिस याच्यामधला अँगल 90 डिग्री. तर हा एक्स आणि वाय ॲक्सिस याच्यामधला अँगल पण काय असेल 90 डिग्री. म्हणजे आपण अशा पद्धतीने जे आहेत प्रत्येक जे ॲक्सिस असणार कोऑर्डिनेट ॲक्सिस या तिघांचे पण जे अँगल आहेत ते एकमेकांसोबत काय असेल तर 90 डिग्रीने हे पूर्ण प्लेस तिथं असतात. आणि जेव्हा आपण एखादा बिंदू दाखवतो तेव्हा आपण त्याला इथं पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट असतो, नंतर वाय कोऑर्डिनेट असतो आणि नंतर झेड कोऑर्डिनेट असतो. जनरली आपण तिथं 2 कोऑर्डिनेट सिस्टम वापरतो ज्याच्यामध्ये आपण फक्त हा हॉरिझॉन्टली आपण एक्स ॲक्सिस घेत असतो. इकडे एक्स पॉझिटिव्ह, इकडे एक्स डॅश म्हणजे निगेटिव्ह आणि व्हर्टिकल असा वाय घेत असतो. याच्यामध्ये वरती वाय साईडला पॉझिटिव्ह राहते आणि खाली वाय डॅश म्हणजे काय होते निगेटिव्ह होते आणि सेंटरला इथं आपण घ्यायचं 0. 0 असते आपलं इंटरसेक्शन पॉईंट यामध्ये. अशा पद्धतीने आपण तर राहतो त्याच्यामध्ये. आता बघा हे झाले आपले पूर्ण कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर क्वेश्चन राहतो की किती प्रकारचे कोऑर्डिनेट ॲक्सिस असतात. तर 3 प्रकारचे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस आणि तिन्ही एकामेकांसोबत कितीचा अँगल करतात तर तिन्ही एकामेकांसोबत 90चा अँगल इथं करतात त्याच्यामध्ये. हा ज्या क्वेश्चन इथं येऊ देतो शकतो त्याच्यामध्ये. नंतर बघा बघा आपण क्वाड्रंट. आता इथं आपण काय कन्सिडर केलं आहे की जेव्हा आपण हॉरिझॉन्टल हा आपण एक्स ॲक्सिस बघा कन्सिडर केला आहे आणि इकडे एक्स डॅश म्हणजे एक्स कडे काय येतं या इथं सेंटरला 0 आहे. एक्स कडे इकडे पॉझिटिव्ह 1 2 3 4 कन्सिडर केलं आपण आणि इकडे डावीकडे काय येतं निगेटिव्ह -1 -2 केलं. वायचं पण असं वरती काय वरती पॉझिटिव्ह आहे आणि खाली वायचं काय येतं निगेटिव्ह आहे. आता बघा हे जे याचे बघा इथं या दोन ऍक्सिसमुळे इथे काय बघले 4 भाग पडले. हा बघा पिवळ्या कलरचा भाग, हा निळ्या कलरचा, हा गुलाबी आणि हा हिरवा. हा जो पिवळ्या कलरचा पार्ट आहे याच्यामध्ये आपला एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट दोन्ही पण कशा पॉझिटिव्ह. म्हणजे जर समजा एखादा आपल्याला पॉईंट दिला असेल ए पॉईंट 3,2 म्हणजे 3 पण पॉझिटिव्ह आहे आणि 2 पण पॉझिटिव्ह आहे तर तो पॉईंट कुठं अशा पहिल्या क्वार्टरमध्ये असेल. पहिल्या क्वार्टरमध्ये असेल. जर सपोज आता या क्वार्टरमध्ये तर समजा म्हटलं पॉईंट बी. आता पॉईंट बी चे कोऑर्डिनेट काय एक्स हा कसा आहे निगेटिव्ह आहे आणि वाय हा कसा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जर समजा आपण म्हटलं पॉईंट बी चा एक्स काय असणार निगेटिव्ह, वाय काय असणार पॉझिटिव्ह तर तो कोणत्या क्वार्टरमध्ये असणार सेकंड क्वार्टरमध्ये असणार. थर्ड क्वार्टरमध्ये बघा काय असणार इथं दोन्ही पण निगेटिव्ह असणार याच्यामध्ये म्हणजे एक्स पण काय असणार इथं निगेटिव्ह आणि वाय पण काय असणार इथं निगेटिव्ह तर तो कोणत्या क्वार्टरमध्ये असणार थर्ड क्वार्टरमध्ये. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये काय तर एक्स इथं पॉझिटिव्ह आहे आणि वाय काय इथं निगेटिव्ह तर तो कोणत्या क्वार्टरमध्ये असणार आहे फोर्थ क्वार्टरमध्ये असणार आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट दोन्ही प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंट पहिला मायनस दुसरा प्लस म्हणजे एक्स मायनस वाय प्लस, तिसऱ्या क्वार्टरमध्ये काही दोन्ही मायनस आणि चौथ्या क्वार्टरमध्ये काय पहिला प्लस आणि दुसरा मायनस. म्हणजे याच्यावरून आपण इथं ओळखू शकतो की तो पॉईंट नेमका कोणत्या क्वार्टरमध्ये आहे. सपोज जर समजा आपण म्हटलं आपण तर एफ पॉईंट एफ आणि समजा याचे कोऑर्डिनेट आहे 3,-4 3,-4 म्हणजे एक्स हा प्लस आहे आणि वाय हा मायनस आहे. म्हणजे एक्स प्लस म्हटल्यानंतर इकडे उजवीकडे आणि वाय मायनस म्हटल्यानंतर खाली म्हणजे हा कोणता येईल क्वाड्रंट 4 मध्ये येईल त्याच्यामध्ये. आणि कधी कधी जे असतात की ह्या आपल्या असतात ज्या आपण सांगितलं की जे क्वाड्रंट बनतात तर पहिला क्वाड्रंट हा, नंतर हा क्वाड्रंट, नंतर 2 नंबरचा हा झाला, 3 नंबरचा हा. तर याला आपण पहिल्या क्वाड्रंट पासून हे आपण काय जातो आहोत
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण क्वाड्रंटची संख्या मोजतोय. म्हणजे पहिला क्वाड्रंट हा अँटी क्लॉकवाईज, दुसरा क्वाड्रंट, पुन्हा इथं तिसरा क्वाड्रंट आणि पुन्हा इथं चौथा क्वाड्रंट. याच्यावर पण बघा क्वेश्चन विचारू शकते. बघा इथं क्वेश्चन दिलाय, 4 क्वाड्रंट फॉर ड्रॉइंग ऑर्थोग्राफिकल प्रोजेक्शन आर नंबर. तर म्हणजे हे क्वाड्रंट नेमकं नंबर कसे केले आहेत. पहिलं दिलाय क्लॉकवाईज, दुसरं दिलाय अँटी क्लॉकवाईज, तिसरं दिलाय बोथ ए अँड सी, आणि चौथा दिलाय नन. म्हणजे आपल्याला माहिती आहे नंबर आपण कसे करतो, अँटी क्लॉकवाईज करतो. म्हणजे आपण हा 1 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला 2 3 4, म्हणजे आपण क्वाड्रंटला आपण कसा नंबर करतो आपण, तर आपण त्याला तिथं अँटी क्लॉकवाईज त्याला आपण तर मेन्शन इथं करतो. तर हे झालं आपले क्वाड्रंट. क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे पॉईंट हे आपल्याला इथं लोकेट करता आलं पाहिजे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट दोन्ही पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह, चौथ्या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह, अशा पद्धतीने राहणार. आणि क्वाड्रंटची आपण जे असणार आहे ती ड्रॉइंग जी आहे ती आपण नंबर कशी मारतो म्हणतो, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपण करतो. हा एमसीक्यू त्यामध्ये प्रॅक्टिस करता आपण घेतला याच्यामध्ये. आता बघा आपण इथं आपला कन्सेप्ट क्लिअर झाला क्वाड्रंटचा. ठीक आहे. आता बघा आपण इथं प्लेन. आता बघा आपण इथं जे प्लेन असतात तर आपण जे हॉरिझॉन्टल प्लेन असतात, हॉरिझॉन्टल प्लेन हा झाला आपला आडवा, याला काय म्हणणार आपण HP. HPचा जो लॉंग फॉर्म होतो त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. आणि हा जो उभा आहे याला म्हणतो आपण व्हर्टिकल प्लेन, याला आपण काय म्हणतो व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे. आणि ही जी आपली लाईन आहे जिथं हा हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन जिथं हे एकामेकाला छेदतात, ठीक आहे, याला म्हणतो आपण रेफरन्स लाईन, रेफरन्स लाईन, किंवा याला तुम्ही ग्राउंड लाईन पण म्हणतात, रेफरन्स लाईन किंवा ग्राउंड लाईन. याच्यावरती क्वेश्चन राहू शकतो ते, ठीक आहे. आणि हा HP आणि VP त्यामधला जो अँगल आहे हा की राहतो नेहमी 90 डिग्रीचा असतो. हे जे दोन्ही प्लेन आहेत हे प्लेन कसे असतात, पूर्ण ट्रान्सपरंट प्रकारचे असतात. एखाद्या पातळ कागदाप्रमाणे त्याला आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. आता या HP ला हा जो VP आहे हा ऑक्झिलरी, याला आपण आणखी नाव होतं की ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. त्याला काय म्हणतात, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन पण त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल आणि प्लेन. याचा जर समजा आपण शॉर्टकट मध्ये समजा घेतलं तर काय आहे ते AVP. शॉर्टकट मध्ये याचा अर्थ काय होते, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. तर हा जो VP आहे, VP हा काय होतो ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. आणि हा HP सोबत कितीचा अँगल बनवतो, जनरली 90चा अँगल तर बनवत असतो. ठीक आहे. आता समजा याच्यामध्ये जर समजा ऑब्जेक्ट जर आपल्या इथं पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल, या ठिकाणी हा पहिला क्वाड्रंट झाला आपला, हा काय झाला अँटी क्लॉकवाईज दुसरा क्वाड्रंट, हा झाला इथं तिसरा क्वाड्रंट, आणि हा इथे आहे चौथा क्वाड्रंट. या पद्धतीने आपण त्या पॉईंटचे लोकेशन जे आहेत हे आपण पाहणार. आणि ऑब्झर्वर जो आहे हा नेहमी या उजव्या साईडला असतो, हा इकडनं पाहत असतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपला एखादा जास्त मध्ये आता याच्यावरती बघा कोणता कोणता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते या टॉपिक वरती. ठीक आहे, की या प्लेन वरती. ठीक आहे. काय म्हणतो बघा क्वेश्चन दिला, हाऊ मेनी प्रिन्सिपल प्लेन आर देअर फॉर द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आता ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करता किती प्लेन असतात. ठीक आहे. तर ऑर्थोग्राफिक आपण पाहिलं हे कोणता प्लेन आहे HP, आणि दुसरा कोणता आहे VP. म्हणजे आपल्या इथं किती प्लेन मोजायचे येतो, दोनच प्लेन मोजायचे. ठीक आहे. तत्पूर्वी आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय असते, तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय असते, एखाद्या 3D ड्रॉइंगचा आपण व्ह्यू काढतो, आपण वेगवेगळे व्ह्यू काढतो. ठीक आहे. म्हणजे आपण त्याचे फ्रंट व्ह्यू काढतो, टॉप व्ह्यू काढतो आणि साईड व्ह्यू काढतो. दोन प्रकारचे साईड व्ह्यू काढतो आपण. ठीक आहे. हे सर्व ड्रॉइंग जेव्हा काढतो आपण एखाद्या 3D ऑब्जेक्टला आपण 2D ड्रॉइंग मध्ये, म्हणजे 2D ड्रॉइंग जे काढतो आपण 3D ड्रॉइंगची 2D ड्रॉइंग काढतो तेव्हा त्याचे आपल्याला मल्टिपल व्ह्यू मिळतात. त्याला म्हणतो आपण ऑक्झिलरी प्रोजेक्शन, किंवा आपण ज्या प्रोजेक्शन मध्ये आपण 90 डिग्रीने आपण प्रोजेक्ट करतो. ठीक आहे. 90 डिग्री आपण सर्व प्रोजेक्शन काढतो त्याला म्हणतो आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आपल्याला 2D वरती डायग्राम मिळतात. म्हणजे ते आपल्याला दोनच याच्या भाजी आपल्याला दोनच गोष्टीमध्ये आपल्याला तिथं हे तिथं मिळतं त्याच्यामध्ये, म्हणजे लांबी आणि रुंदी किंवा उंची. ठीक आहे. फक्त आपल्याला दोनच बाजू आपल्याला त्याची ट्रू लांबी तिथं मिळेल आपल्याच्यामध्ये. तर हा क्वेश्चन काय म्हणजे किती प्लेन आहेत, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये किती प्लेन असतात, दोनच असतात. एक कोणता HP, दुसरा कोणता VP प्लेन त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघू आपण त्यामध्ये आता. तर याच्यावर काही क्वेश्चन बघायचं. आता प्रोजेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट शोन बाय 3 व्ह्यूज इज नोन ॲज, म्हणजे 3 व्ह्यूज जे असतात ना, प्रोजेक्शन
ऑफ अन ऑब्जेक्ट शोन बाय 3 व्ह्यूज. त्याला काय म्हणतो आपण? पर्स्पेक्टिव्ह म्हणतो का, आयसोमेट्रिक म्हणतो का, ऑब्लिक म्हणतो का, आयसोमेट्रिक म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं त्याचे असणार 3 व्ह्यूज. त्याचे कायचे? 3 डायमेन्शन जे असतो त्याला आपण काय म्हणतो? पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? पर्स्पेक्टिव्ह म्हणतो आपण. जिथं 2D असते त्याला आपण काय म्हणतो? ऑर्थोग्राफिक म्हणतो. so काय म्हणते बघा दुसरा क्वेश्चन. ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन इज ऑफन परपेंडिक्युलर टू. तर मग आज बघितलं आपण याला काय म्हणतो आपण? AVP म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिक्युलर प्लेन, आणि हा या HP सोबत काय किती अँगल करतो? 90 डिग्री अँगल करतो जनरली. म्हणजे काय असणार? हा परपेंडिक्युलर टू कशाला असणार? VP ला असणार परपेंडिक्युलर टू. इन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन द प्रोजेक्टर्स अँड द प्लेन ऑफ प्रोजेक्शन आर ॲट अन अँगल. तर आपण बघितलं की किती राहते? 90 डिग्रीचा अँगल तर राहतो. तर अशा प्रकारचे MCQ पण तर विचारल्या जाऊ शकतात याच्यामध्ये. तर याच्याकरता आपण तयार तर असलं तिथं पाहिजे याच्यामध्ये. नेक्स्ट बघा आपण काय प्रॅक्टिस क्वेश्चनचा घेऊया. बघा इथे क्वेश्चन दिला आपल्या याच्यामध्ये. टू प्रिन्सिपल प्लेन फॉर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर. 2 प्लेन कोणते कोणते आहेत? तर आपण याच्यापूर्वी बघितला हॉरिझॉन्टल प्लेन पण आहे, व्हर्टिकल प्लेन पण आहे. म्हणजे A आणि B सी आन्सर हे पण आहे. म्हणजे आपलं आन्सर क्रमांक C हे त्याचं उत्तर तर होईल याच्यामध्ये. टू प्रिन्सिपल प्लेन्स फॉर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर. सेम क्वेश्चन रिपीट झाला याच्यामध्ये C मध्ये. द टू प्रिन्सिपल प्लेन्स HP अँड VP आर डिग्रीज टू इच अदर. तर आपण बघितलं आपण दोघांमध्ये अँगल किती असतो? 90चा इथं असतो. ठीक आहे. आता बघा इथं बद्दल आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. हा क्वेश्चन पण एक्झाम मध्ये मॅक्झिमम करून विचारला होतो. फक्त हा सिम्बॉल विचारतात की फर्स्ट अँगलचा सिम्बॉल कोणता आहे आणि थर्ड अँगल सिम्बॉल कोणता आहे. ठीक आहे. आता फर्स्ट अँगल मेथड म्हणजे काय होते? जेव्हा आपण क्वाड्रंट ऑब्जेक्ट जो आहे हा आपण जेव्हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये ठेवतो त्या मेथडला म्हणतो आपण फर्स्ट अँगल मेथड. आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट हा थर्ड क्वाड्रंटमध्ये ठेवतो त्याला म्हणतो आपण थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. त्याच्याबद्दल आपण डिटेल जे आहेत हे आपण समोर पाहणार आहोत. सध्या फक्त लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट अँगल मेथड करता हा सिम्बॉल दिलेला आहे आणि थर्ड अँगल मेथड करता हा सिम्बॉल दिलेला आहे. आणि हे एक्झाम मध्ये बहुतेक वेळा खूप वेळा विचारलेलं आहे की फर्स्ट अँगलचा सिम्बॉल कोणता आणि थर्ड अँगलचा सिम्बॉल तर कोणता आहे. फर्स्ट अँगल मेथड म्हणजे काय होतं? यालाच आपण काय म्हणतो? इंग्लिश सिस्टीम म्हणतो. याच काय म्हणतो? इंग्लिश प्रोजेक्ट सिस्टीम म्हणतो. आणि जो थर्ड अँगल मेथड आहे याला म्हणतो आपण अमेरिकन. याला आपण काय म्हणतो? अमेरिकन मेथड म्हणतो. तर आपण जे आहेत आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड वापरतो. म्हणजे आपण इंग्लिश सिस्टीम वापरतो, अमेरिकन सिस्टीम आपण वापरत नाही याच्यामध्ये. तर आपण बघूया आपण त्या डिटेलमध्ये आणखी समोरच्या मध्ये. बघा आता हे जे दिलं याच्यामध्ये जे असणार याच्यामध्ये आता ऑर्थोग्राफिक पोर्शन मध्ये आपण आता बघणार याच्यामध्ये की नेमकं जे असणार आहे की जे आपलं थोडी माहिती मी तुम्हाला इथं प्रोजेक्शन जे आहे इथं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार मध्ये. बघा इथं प्रोजेक्शन ऑफ पॉईंट्स आपण बघू याच्यामध्ये HP आणि VP आपण परपेंडिक्युलर केला आहे. पॉईंट जर आपण फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये लोकेट केले. समजा आता पॉईंट जो आहे हा आपला पॉईंट A फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लोकेट केलेला आहे. आणि जर समजा आपण याला इथं बघितलं की अबव HP आहे तो आणि इन फ्रंट ऑफ VP मध्ये आहे. आपण जर फ्रंट जर बघितलं आपण आणि त्या HP ला आपण खाली रोटेट करत असतो नेहमी. आपल्याला इथं जेव्हा त्याची इमेज जी आहे वरती वरती आपल्याला फ्रंट मध्ये व्ह्यू मध्ये A दिसतो आणि खाली काय टॉप मध्ये असतो A दिसतो. जेव्हा आपण ऑब्जेक्ट बघा काय दिला टॉप व्ह्यू मध्ये काय A येतो, फ्रंट मध्ये A येतो आणि साइड मध्ये डबल A आपण इथं मार्क तिथं करत असतो. बघा प्रोटेक्शन ऑफ पॉईंट पहिलेला पॉईंटच्या मध्ये की अबव HP बिलो HP त्यामध्ये इन फ्रंट ऑफ VP बिहाइंड VP आपण जातो. कन्सिडर अ पॉईंट. इट इज गिवन दॅट द पॉईंट A इज 10 mm above HP and 30 mm in front of VP. सर्वात अगोदर आपण रेफरन्स लाईन काढणार जे काय असणार त्याच्यामध्ये. तर आता पहिल्यांदा जो पॉईंट आहे हा क्वाड्रंट कोणत्यामध्ये आहे? तर हा क्वाड्रंट आपल्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. अबव HP आणि आहे आणि कुठे आहे तो आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये अबव HP आणि इन फ्रंट ऑफ VP म्हणजे हा पहिला क्वाड्रंट मध्ये आलेला आहे याच्यामध्ये आता तिथे. ठीक आहे. तर बघा आता पहिले एक्स वाय लाईन काढली रेफरन्स लाईन ग्राउंड लाईन. पहिले आपण काय करणार फ्रंट व्ह्यूचा कुठे दिसेल अबव एक्स वाय लाईन दिसेल. अबव एक्स वाय लाईन किती mm असेल तो 10 mm. नंतर आपण खाली काढणार किती mm आहे तो 30 mm. त्याला आपण A लिहिणार वरती फ्रंट व्ह्यू मध्ये A लिहिणार. सेकंड सपोज आपण तर कन्सिडर केल्यानंतर इथे आता बघा तिथे ड्रॉइंग मध्ये काय असते जे फ्रंट इन फ्रंट आहे ते आपल्याला टॉप व्ह्यू दिसेल आणि अबव जे ते आपल्याला फ्रंट व्ह्यू दिसेल. आणि ऑब्जेक्ट नेहमी आपण हा राईट साईडला कन्सिडर करतो आपण. आता बघा दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये पॉईंट B हा काय 40 mm बिलो HP आणि 30 mm बिहाइंड VP.
आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते, तर बिलो एचपी आणि बिहाइंड व्हीपी नंतर हा येईल थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण जेव्हा त्याला पॉईंट कन्सिडर करतो तेव्हा बघा बिलो एचपी आणि एकामेकाला मिळतील थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. तर आपण जेव्हा खालून पाहणार तेव्हा फ्रंट व्ह्यू हा आपला जाणार वरती जाणार आणि टॉप व्ह्यू हा आपला खाली येणार. ठीक आहे. तर फ्रंट व्ह्यू मध्ये आपण पॉईंट इथं बी मार्क याच्यामध्ये इथं, आणि जो असणार आपला टॉप व्ह्यू मध्ये तो आपला पुढे जाईल तर वर जाण्याच्या मध्ये, म्हणजे फ्रंट व्ह्यू आपला खाली आला आणि टॉप व्ह्यू कुठे आला, वरच्या मध्ये आला. ठीक आहे. बघा पुन्हा पॉईंट सी आपण घेतला, याच्यामध्ये सी कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये आपला दोन्ही जो पॉईंट आहेत सी आणि सी डॅश दोन्ही आपल्या वर येत आहेत, डी मध्ये पण काय येतात, दोन्ही पण आपले खाली येत आहेत. म्हणजे जेव्हा तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर याचाच अर्थ जे आहे, आपण जेव्हा इथं सेकंड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टला पॉईंटला आपण व्यवस्थितपणे त्याला आपण इथं डायरेक्शन जे आहे ते आपण तिथं लोकेट त्याला करू शकत नाही. म्हणजेच आपण त्याला जे असणार त्याला आपण तर याच्यामुळे आपण जे फर्स्ट अँगल मेथड जे आहे, थर्ड अँगल मेथड हे आपण यूज करू शकत नाही याच्यामध्ये. तर आपण जे आता डिटेलमध्ये पाहू याच्यामध्ये. ठीक आहे. जसं की समजा इथं सपोज फॉर एक्झाम्पल समजा ऑब्जेक्ट समजा इथं आहे, ऑब्जेक्ट समजा आपला कुठं आहे, या आपला पॉईंट आपला या ठिकाणी आहे. ठीक आहे. समजा हा पॉईंट आहे ए, पॉईंट ए आहे आणि आपला जो ऑब्झर्वर राहतो तो राहतो या ठिकाणी. ठीक आहे. इकडनं आपण पाहत आहोत, म्हणजे हा झाला आपला फ्रंट व्ह्यू, हा काय झाला आपला इकडला फ्रंट व्ह्यू, आणि वरून जर ऑब्झर्व पाहत असेल तर हा झाला आपला काय, टॉप व्ह्यू. हा झाला फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू. ठीक आहे. तर याच्या अबव इथे सपोज असेल अबव, तर हे काय, हे अंतर काय झालं, अबव एच पी, आणि हा जो याच्या असेल हा काय असणार, इन फ्रंट ऑफ पीपी, इन फ्रंट ऑफ पीपी. तर आपण परत काय करतो, आपण अशा आपण एक हॉरिझॉन्टल लाईन काढतो. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, रेफरन्स लाईन, एक्स वाय लाईन. तर हा अबव एच पी, एच पीच्या अबव हा किती आहे, सपोज इथं आपण म्हणतो 10 mm, की तो 10 mm हा अबव आहे, 10 mm अबव, आणि इन फ्रंट ऑफ पीपी किती आहे, 30 mm हा इन फ्रंट ऑफ पीपी आहे. ठीक आहे. तर 10 mm हे जे अंतर आहे, या आपल्याला या साईडनं आपण ऑब्झर्वर आहोत, तर आपल्याला हा कशामध्ये दिसेल, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसेल. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये आपण ही एक्स वाय लाईन आहे, तर एक्स वाय लाईन आपण काय करतो नेहमी प्रोजेक्शन काढताना या फ्रंट व्ह्यू आपल्याला कुठे दिसेल, तर या व्हीपी वरती आपल्याला दिसेल, म्हणजे याची पोझिशन जे आहे आपल्याला पॉईंट हा इथे दिसेल, याची इमेज, या पॉईंट ए ची इमेज आपल्याला व्हीपी वर दिसेल. ठीक आहे. तसंच आपण जर म्हटलं वरून बघितलं आपण पॉईंट ए ची इमेज आपल्याला या एच पी वरती इथे दिसेल. आणि जेव्हा आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढतो तेव्हा आपण या एच पी ला आपण काय करतो, उजव्या साईडला आपण रोटेट करतो, म्हणजे या एच पी ला आपण 90 ने आपण या रोटेट करतो, म्हणजे हा एच पी जो हा इथे येईल, हा काय होणार, या पॅरलल टू व्हीपी होऊन जाईल, म्हणजे हा जो एच पी हा जाणार बिलो जाईल आणि हा इकडे आपण वर जाईल त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे आपला काय येणार, जो फ्रंट व्ह्यू आहे हा फ्रंट व्ह्यू आपला अबव एक्स वाला येईल, म्हणजे इथं आपला पॉईंट येईल हा ए डॅश, हा समजा पॉईंट आहे, आणि हा पॉईंटचं अंतर किती झालं इथून, तर हा 10 mm आहे. किती एम आहे तो, 10 mm. ठीक आहे. आणि खाली त्या खाली किती राहील, हा टॉप मध्ये किती राहील अंतर इथे राहील, टॉप मध्ये हे अंतर राहील 30 mm. ठीक आहे. आता फ्रंट मध्ये आपण काय घेतलं, ए डॅश घेतलं, टॉप मध्ये काय घेतला फक्त आपण ए, आणि जेव्हा आपण याचा साईड काढणार तेव्हा आपण काय घेणार, डबल डॅश, तेव्हा आपण काय घेणार, डबल डॅश. समजा जर हा जर पॉईंट समजा आपला इथं असता, इथं सपोज पॉईंट समजा बी च्या, ठीक आहे, पॉईंट इथं बी, हा काय घेतला आपण 40 mm बिलो एच पी, म्हणजे हे काय झालं 40 mm, आणि 30 mm बिहाइंड व्हीपी, हे किती एम आहे, 30 mm बिहाइंड व्हीपी. तर आपल्याला हे जे 40 mm जे अंतर आहे, ऑब्झर्वर आपला इकडे आहे. ठीक आहे. इकडनं आपल्याला काय दिसेल, याचा हा फ्रंट व्ह्यू कोणता दिसेल, फ्रंट व्ह्यू, म्हणजे आपला पॉईंट जो हाय एक्स वाय लाईन असल्यावर, ठीक आहे, आपली आपला फ्रंट व्ह्यू कुठे येणार, खाली येणार, पॉईंट इथे पॉईंट हा कोणता पॉईंट असला, बी डॅश, कोणता पॉईंट बी डॅश, आणि हे जे अंतर आहे हे किती असणार आहे, 40 फ्रंट व्ह्यू मधला. आता याचा टॉप व्ह्यू जर बघितला समजा आपण वरून त्याला टॉप व्ह्यू, तर या पॉईंटची जी इमेज आहे ह्या त्याला कुठे दिसेल, किती दिसणार. आणि पुन्हा आपण एच ला काय करतो, आपण क्लॉकवाईज त्याला रोटेट करतो, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट असा रोटेट करून कुठे येणार, वर येणार. म्हणजे आपला जो टॉप व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू हा आपला कुठे जाणार, वर जाणार. आणि हे जे अंतर आहे, हे अंतर किती असणार याच्यामध्ये, टॉप व्ह्यूवर आपल्याला अंतर कोणतं दिसणार आहे, तर 30 दिसणार आहे. म्हणजे हे वरचं अंतर किती राहील, 30 राहणार, आणि याला म्हणणार आपण बी. म्हणजे आपण काय म्हणणार येतं, की या सेकंड जर ऑब्जेक्ट ही जी मेथड आहे, ज्या मेथडमध्ये आपला काय होतो, फ्रंट व्ह्यू खाली तयार होतो आणि टॉप व्ह्यू वर तयार होतो, तेव्हा ऑब्जेक्ट कोणत्या क्वार्टरमध्ये असतो, थर्ड क्वार्टरमध्ये असतो, त्याला म्हणतो आपण थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. आणि जेव्हा आपला ऑब्जेक्ट जो हा फर्स्ट क्वार्टरमध्ये असतो तेव्हा आपला काय होतो, फ्रंट व्ह्यू एक्स वाय लाईनच्या वर तयार होतो आणि टॉप व्ह्यू खाली तयार होतो, याला म्हणतो आपण
फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. म्हणजे जर समजा आपला ऑब्जेक्ट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, याचा अर्थ रेफरन्स लाईनच्या वरती आपल्याला काय मिळते? फ्रंट व्ह्यू मिळते आणि रेफरन्स लाईनच्या खाली आपल्याला टॉप व्ह्यू मिळते. ठीक आहे? म्हणजे या फर्स्ट अँगल मेथडमध्ये. जर समजा ऑब्जेक्ट जर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल, कोणत्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड क्वाड्रंटमध्ये, तर आपल्याला टॉप व्ह्यू आपल्याला रेफरन्स लाईनच्या वर मिळतो आणि फ्रंट व्ह्यू आपल्याला रेफरन्स लाईनच्या खाली मिळतो. ते कोणतं असते? थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडच्या मध्ये. आपल्या भारतामध्ये आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड यूज करतो. यालाच म्हणतो आपण इंग्लिश मेथड म्हणतो आपण. आणि जी थर्ड अँगल मेथड आहे ही आपली कोणती मेथड आहे? अमेरिकन मेथड तिथं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे आपण जसं आपण प्रोजेक्शन काढणार त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत यामध्ये. तर आपण याच्यावर काय येतात? एमसीक्यू जे आहेत याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत यामध्ये. तर बघा इथं अभ्यास करण्याकरता काही एमसीक्यू घेतले आपण. फिगर गिवन बिलो शोज द प्रिन्सिपल प्लेन फॉर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. म्हणजे याच्यामध्ये किती प्लेन्स आहेत? प्रिन्सिपल प्लेन्स फॉर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. तर याच्यामध्ये कोणता प्लेन आहे? एक एचपी आहे आणि एक व्हीपी आहे. म्हणजे इथं किती किती प्लेन यूज केलेले आहेत? 2 प्लेन यूज केलेले आहे याच्यामध्ये. इथं पण दिला बघा फर्स्ट अँगल मेथड, थर्ड अँगल मेथड, सेकंड अँगल आणि फोर्थ अँगल. सेकंड अँगल आणि फोर्थ अँगल काढताना आपण याला आपण जेव्हा क्लॉकवाईज रोटेट करू कोणा एचपीला, तेव्हा एचपी आणि व्हीपी हे काय होतील? सुपर इम्पोज होतील. त्याच्यामुळे आपण सेकंड अँगल आणि फोर्थ अँगल मेथड आपण यूज करत नाही. फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल फक्त यूज करतो. ह्याचा आन्सर कोणता याचं? टू प्लेन मेथड. काय प्रिन्सिपल कोणते प्लेन आहेत? टू प्लेन आहेत. कोणते? एक एचपी आणि एक कोणतं व्हीपी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. देअर आर ओनली ब्लँक स्पेस फॉर्म्स ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर यूज. म्हणजे किती प्रकारचे प्रोजेक्शन आपण यूज केल्या जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे ना, देअर आर ओनली फॉर्म्स ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर यूज. तर किती प्रकारचं बघा काय म्हणतात? टू फॉर्म्स ऑफ ऑर्थोग्राफिक आर. पहिलं कोणतं आहे? फर्स्ट अँगल. दुसरं कोणतं आहे? थर्ड अँगल ऑप्शन. तिसरं कोणतं आहे? सी सेकंड अँगल. आणि चौथं ऑप्शन ए आणि बी. तर आपण कोणते यूज करतो? फर्स्ट अँगल मेथड यूज करतो आणि थर्ड अँगल हे मेथड तर यूज तिथं करतो मध्ये. आणि याचा वरचा आन्सर कुठला आहे? टू पण आन्सर येतो याच्यामध्ये. हा एक क्वेश्चन वेगळा आहे आणि हा आन्सर म्हणजे याचा आन्सर उत्तर टू येते. याचा अँगल कोणते? फर्स्ट अँगल पण आहे, थर्ड अँगल पण आहे. म्हणजे आपला आन्सर कोणता? ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं आन्सर इथं होईल याच्यामध्ये. व्हाईल फर्स्ट अँगल प्रोजेक्शन इज नोन ॲज इंग्लिश सिस्टीम. बरोबर आहे क्वेश्चन. अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन इज नोन ॲज. थर्ड अँगलला काय म्हणतो आपण? अमेरिकन सिस्टीम त्याला म्हणतो. म्हणजे फर्स्ट अँगलला इंग्लिश म्हणतो आपण आणि थर्ड अँगलला अमेरिकन म्हणतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण त्याचं काही. ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन AVP इज ऑफन परपेंडिक्युलर टू. म्हणजे ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन आपण आता बघितलं की हे परपेंडिक्युलर कोण असते? तर HP ला परपेंडिक्युलर असते त्याच्यामध्ये. रेफरन्स टू द फिगर बिलो विच सिस्टीम ऑफ ऑर्थोग्राफिक इज नाऊ रिकमेंडेड इन इंडिया. म्हणजे आपण इंडियामध्ये आपण कोणती सिस्टीम यूज केल्या जाते? तर आपल्याला माहिती आहे आपण इंडियामध्ये कोणती यूज करतो? ऑब्जेक्ट जेव्हा पहिल्या क्वार्टरमध्ये आहे तेव्हा म्हणजे आपण काय म्हणतो? फर्स्ट अँगल मेथड ही आपण इंडियामध्ये यूज केला ते आपण काय इंग्लिश म्हणतो. ठीक आहे. SP 46/2003 रिकमेंड्स प्रोजेक्शन. तर आपल्या भारतामध्ये काय म्हणतं? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन तर रेफर होतं म्हणजे रेकमेंड करतात आपल्यामध्ये. इन इंडिया वी नाव फॉलोज ब्लँक स्पेस अँगल प्रोजेक्शन ऑफन रेफर टू ॲज. आपण इंडियामध्ये जे आहेत फर्स्ट अँगल मेथड आपण यूज करतो. त्याला काय म्हणतात? इंग्लिश त्याला म्हणतात. त्याला काय म्हणतात? इंग्लिश त्याला प्रोजेक्शन म्हणतात त्याला. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर तर होईल. फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन सप्लाय ब्लँक स्पेस इन्फॉर्मेशन अबाउट द ऑब्जेक्ट इन डिटेल. म्हणजे फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते. ऑप्शन ए डिफरंट, ऑप्शन बी समवॉट डिफरंट, ऑप्शन सी ऑलमोस्ट सेम आणि 4 नंबरचं काय 100% आयडेंटिकल. तर काय राहते? 100% आयडेंटिकल. म्हणजे इथं जे काय डायमेन्शन असणार जे आपण डायमेन्शन 2 डायमेन्शन असते. कुठल्याही प्रकारचं स्केल वगैरे इथं घेतली जात नाही. डायरेक्टली जे काय डायमेन्शन असेल ऑब्जेक्टचं ते आपल्याला पूर्ण डायमेन्शन इथं आपल्याला क्लिअर इथं दिसते. म्हणजे आन्सर कोणतं याचं? 100% आयडेंटिकल डायमेन्शन. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊ बघा. वी कॅन ड्रॉ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन इन. आपण कोणत्या मध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन करू शकतो. ठीक आहे. म्हणजे कोणती मेथड कोणती मेथड? फर्स्ट अँगल, सेकंड अँगल तर नाही, सेकंड मध्ये आपण काढू शकणार नाही. फर्स्ट अँगल, थर्ड अँगल फर्स्ट मध्ये काढू शकतो, आपण काढू शकतो. फर्स्ट मध्ये काढू शकतो, फोर्थ मध्ये नाही. सेकंड मध्ये काढू शकत नाही, फोर्थ मध्ये पण नाही. म्हणजे आपलं कोणतं ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर येतं होईल. Types of orthographic projection, first angle and third angle on drawing sheet are generally identified by. आपण काय करतो? Their symbol, respective symbols
रिटर्न नोड्स आयदर ए ऑर बी, बोथ ए ऑर बी टुगेदर. तर आपण त्याच्या सिम्बॉलला आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो की ते फर्स्ट अँगल मेथड आहे किंवा थर्ड अँगल मेथड आहे. तुम्हाला सांगितलं होतं की मी सिम्बॉल जे त्याचे कोणते कोणते सिम्बॉल जे हे बघा, हे त्याचे काय आहेत सिम्बॉल. हा काय झाला आपला इथं फर्स्ट अँगलचा सिम्बॉल, हा काय झाला आपला थर्ड अँगलचा सिम्बॉल. हे सिम्बॉल आपण यूज म्हणजे असल्या डायग्रामवरती आपण तो ओळखणार की नेमकं कोणता मेथड आहे, फर्स्ट अँगल मेथड आहे किंवा थर्ड अँगल मेथड आहे, तिथे बघणार त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा आमच्या याच्यामध्ये ऑल द प्लेन्स एच पी, व्ही पी, पी पी or any other AVP are considered to be transparent only in projection. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट मध्ये पण कन्सिडर करतो आणि थर्ड मध्ये पण कन्सिडर करतो, म्हणजे बोथ ए अँड बी हे त्याचं उत्तर येतं होईल च्यामध्ये. देअर आर प्रिन्सिपल व्ह्यूज इन द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. तर आपल्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये किती प्रकारचे व्ह्यू तिथं असतात याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपल्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये किती असतात, फ्रंट व्ह्यू असतात, टॉप व्ह्यू असतात आणि साईड व्ह्यू असतात. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, आपण एक लेफ्ट हँड साईड आणि एक राईट हँड साईड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ज्या लेफ्ट हँड साईड वर राईट हँड कन्सिडर केलं तर. टू प्रिन्सिपल व्ह्यूज फॉर द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर. दोन प्रिन्सिपल व्ह्यूज आहेत त्याबद्दल त्याला कोणते कोणते आहेत. ठीक आहे, एक राहून एलिव्हेशन, कोणतं प्लान, म्हणजे बोथ ए अँड बी मध्ये. द अल्टरनेटिव्ह नाइम्स ऑफ एलिव्हेशन इन द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर. एलिव्हेशनचं काय म्हणतो, फ्रंट एलिव्हेशन, फ्रंट व्ह्यू, फ्रंटल व्ह्यू, ए अँड बी. त्या येतं ए अँड बी, ज्याला फ्रंट एलिव्हेशन म्हणतो किंवा फ्रंट व्ह्यू त्याला म्हणतो. द अल्टरनेटिव्ह नेम्स ऑफ प्लान इन द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आर. याला आपण प्लानला काय म्हणतो, आपण टॉप व्ह्यू म्हणतो किंवा प्लान व्ह्यू म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बोथ ए अँड बी हे त्याचं उत्तर इथं होईल मध्ये. तर अशा पद्धतीने जे आहेत हे आपल्या याच्यावरचे काही आपण एमसीक्यू बघितले आहेत. आपण समोरच्या क्लासमध्ये एखाद्या ऑब्जेक्ट जे आहे ते आपण इथं ड्रॉइंग करून आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन कसं करायचं ते पण आपण बघणार आहोत. आणि काही याच्यावरचे आपण एमसीक्यू सिरीज जे आहेत ते आपण याच्यावर सॉल्व्ह करून घेणार आहोत, जेणेकरून जे आपल्या सर्वांची इथं जी तयारी आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनची ते पूर्ण तयारी होऊन जाईल. तर हा व्हिडिओ पाहणारे आपले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसे सर्व दर्शक आपल्या सर्वांचे मी इथं आभार मानतो. आणि आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही तिथं कमेंट करा, मी त्याला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. थँक्यू, धन्यवाद.